नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपण BSc भाग 2च्या प्रॅक्टिकल पेपर नंबर 2 मधील एक्सपेरिमेंट नंबर 6 आपण बघणार आहोत। हा एक्सपेरिमेंट नंबर 6 जो आहे त्याचं टायटल आहे फिटिंग ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन। म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 ह्यामध्ये जे डेटा सेट दिलेले आहेत त्या डेटा सेटसाठी निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन फिट होतंय की नाही हे आपल्याला बघायचं आहे। यासाठी आपण जी टेस्ट वापरतो ती म्हणजे काय स्क्वेअर टेस्ट फॉर गुडनेस ऑफ फिट। आता हे टेस्टिंग करत असताना आपल्याला हायपोथेसिस लागत असतात, एक म्हणजे H0 नल हायपोथेसिस आणि दुसरा म्हणजे H1, त्याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणतो। मग आपण ज्या वेळा फॉर्म्युले लिहितो त्या फॉर्म्युलीमध्ये आपल्याला हे हायपोथेसिस फॉर्म्युलेट करावे लागतात, लिहावे लागतात, स्टेट करावे लागतात। तर H0 कसा लिहिणार आपण, तर H0 कोलन देऊन फिटिंग ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन इज गुड फॉर द गिवन डेटा, असा H0 असेल नल हायपोथेसिस। आणि व्हर्सेस H1 काय असेल अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, H1 कोलन देऊन फिटिंग ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन इज नॉट गुड फॉर द गिवन डेटा, अशा पद्धतीने तुमचा H1 असेल। म्हणजे H0 म्हणजे फिटिंग इज गुड आणि H1 म्हणजे फिटिंग इज नॉट गुड, असे दोन स्टेटमेंट आपण त्या डेटा सेटबद्दल करतो आणि ती दोन्ही स्टेटमेंट आपण टेस्ट करतो काय स्क्वेअर टेस्ट फॉर गुडनेस ऑफ फिटनुसार। मग त्याचं जे आपल्याला काय स्क्वेअर स्टॅटिस्टिक आहे ते सुद्धा फॉर्म्युलेमध्ये लिहावं लागतं। दॅट इज अ काय स्क्वेअर इज इक्वल टू समेशन OI मायनस EI ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन EI, अशा पद्धतीनं। ओके, आता इथं आपला जे प्रॉब्लेम दिलेले आहेत, क्वेश्चन्स दिलेले आहेत, डेटा सेट दिलेले आहेत, त्यासाठी आपण बघूयात की निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन फिट होतंय किंवा होत नाही। त्यासाठी इथं दिलेलं आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ नंबर ऑफ इनपरफेक्शन्स ऑब्झर्व्ड ऑन ईच स्पेसिमन ऑफ द क्लोथ इज गिवन बिलो। नंबर ऑफ इनपरफेक्शन्स अँड नंबर ऑफ स्पेसिफिकेशन्स, म्हणजे किती चुका आढळलेल्या आहेत एखाद्या कपड्यामध्ये। 0 चूक आढळलेली 44 कपडे आहेत, 1 चूक आढळलेली 68 कपडे, अशा पद्धतीचा डेटा आहे। 7 आणि 7पेक्षा जास्त चुका आढळलेली 0 कपडे आहेत असा अर्थ। म्हणजे ते फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशनमध्ये नाही घेतलं तरी चालतो तो कॉलम। आणि ह्यासाठी आपल्याला फिट निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन टू द अबाउट डेटा अँड टेस्ट गुडनेस ऑफ फिट। आता ही टेस्ट करत असताना एक जनरल प्रोसिजर आपल्याला माहिती आहे, एम लिहा, गिवन लिहा, डेफिनेशन्स अँड फॉर्म्युली लिहा, त्यामध्ये हायपोथेसिस लिहा, त्यानंतर त्याची टेस्ट फॉर गुडनेस ऑफ फिटचा टेस्ट स्टॅटिस्टिक्स लिहा। फॉर्म्युलेमध्ये आपल्याला जो पॅरामीटर दिले असतील तर ठीक, नसतील तर पॅरामीटर इस्टिमेट करण्याचं फॉर्म्युले लिहा। आणि मग पॅरामीटर इस्टिमेट करायचे असतील तर नेक्स्ट स्टेपला पहिलं आपण जे कॅल्क्युलेशन टेबल बनवतो ते पॅरामीटर इस्टिमेशनसाठी असतं। पहिल्यांदा पॅरामीटर इस्टिमेट करून घ्यायचे, पॅरामीटर इस्टिमेट करून घेतल्यानंतर मग आपण रिकरन्स रिलेशनवरून प्रोबॅबिलिटी टेबल तयार करायचा दिलेल्या व्हॅल्यूजसाठी। एक्सच्या म्हणजे व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूच्या प्रोबॅबिलिटी आपल्याला काढाव्या लागतील सगळ्या। त्या प्रोबॅबिलिटी रिकरन्स रिलेशन वापरून काढू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही PMF वापरून काढू शकता। शक्यतो कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी आपण रिकरन्स रिलेशन वापरून काढतो। मग आता हे रिकरन्स रिलेशनवरून जर आपण प्रोबॅबिलिटी सगळ्या काढल्या तर त्या प्रोबॅबिलिटीला आपण N टोटल फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज मिळतात। आणि एकदा का एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी मिळाल्या की त्या एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीपैकी कुठली फ्रिक्वेन्सी एखादी जर 5पेक्षा लहान असेल तर ती वरच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय करायची, ॲड करायची। त्याच वेळेला त्याच्या करस्पॉन्डिंग जी ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी असते ती सुद्धा वरच्या फ्रिक्वेन्सीमध्ये ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीमध्ये ॲड करतो आपण। आणि मग ते 5पेक्षा मोठ्या राहतील तुमच्या एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी याची काळजी घेतो। आणि एकदा त्या सगळ्या एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज 5पेक्षा मोठ्या आपल्याला दिसल्या तर मग आपण OI मायनस EI ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन EI हा काय स्क्वेअर चा जो फॉर्म्युला आहे तो आपण कॅल्क्युलेट करतो प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी आणि मग त्याची सम घेतो। दॅट सम इज नथिंग बट द अपर कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर। एकदा कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर काढल्यानंतर मग आपण परत टेबल काय स्क्वेअर काढण्यासाठी ज्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला थेरॉटिकली लागतात त्या डिग्रीज ऑफ फ्रीडम काढून घेतो। N टोटल ऑब्झर्वेशन्स टोटल व्हॅल्यूज ऑफ युअर व्हेरिएबल, N -1 मायनस नंबर ऑफ पॅरामीटर्स इस्टिमेटेड मायनस डिग्रीज ऑफ फ्रीडम लॉस्ट ड्यू टू मेथड ऑफ पुलिंग। त्या व्हॅल्यू टाकून डिग्रीज ऑफ फ्रीडम काढतो, त्या डिग्रीज ऑफ फ्रीडमला टेबल काय स्क्वेअरची व्हॅल्यू काढतो टेबलवरून आणि मग
ती टेबल काय स्क्वेअरची व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअरची व्हॅल्यू कम्पेअर करतो आणि त्याच्यावरून डिसिजन घेतो. कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर ही लहान आली टेबल काय स्क्वेअरपेक्षा तर आपण H0 एक्सेप्ट करतो, वरती जो H0 मांडला होता ते एक्सेप्ट करून त्या पद्धतीचं कन्क्लुजन लिहितो. आणि कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर जर मोठी आली टेबल काय स्क्वेअरपेक्षा तर मात्र आपण काय करतो, H0 रिजेक्ट करतो आणि H1 एक्सेप्ट करतो आणि H1 शी रिलेटेड जो हायपोथेसिस असतो तो आपलं कन्क्लुजन येतं. अशा पद्धतीने ही जनरल प्रोसिजर आहे. तर आता ह्या आपल्या एक्सपेरिमेंट नंबर 6 मधला पहिला क्वेश्चन आहे, त्या पहिला क्वेश्चन आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार ह्या प्रोसिजरनं, काय येतं त्याचा आन्सर ते आपण बघणार आहोत. बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही सोडवू शकता त्याच पद्धतीनं, ज्या पद्धतीनं तो क्वेश्चन तुम्हाला सोडवून दिलाय त्या पद्धतीनं. ओके, तर इथं आपल्याला तो पहिला क्वेश्चन आहे, त्या पद्धतीनं आपण खाली सोडवणार आहोत. आता इथं क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो इथं बघा, आपला एम जे आहे ते आपण एम लिहिलेला आहे, टू फिट द निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अँड टेस्ट फॉर गुडनेस ऑफ फिट फॉर द गिवन डेटा. त्यामुळं मग जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे ते फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपल्याला गिवनमध्ये जे दिलेलं आहे ते फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण गिवनमध्ये घेणार आहोत. आणि मग त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन फॉर्म्युली लिहिणार. आपल्याला पहिल्यांदा निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन द्यावी लागेल. सो ए डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल एक्स इज सेड टू फॉलो निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर्स. कुठले पॅरामीटर्स आहेत त्याचे, के अँड पी. सो के अँड पी if its PMF is given by probability of x takes value small x that is equal to x plus k minus 1 c x p raised to k q raised to x. X takes value 0, 1, 2 up to so on. Q is equal to 1 minus p and 0 lies between p lies between 0 and 1 and is equal to 0 otherwise. आता याचा जो मीन असतो तो मीन के क्यू अपॉन पी असा आपल्याला मीन मिळत असतो, थेरॉटिकल मीन, आणि त्याचा व्हेरियन्स के क्यू अपॉन पी स्क्वेअर मिळतो. आता मीन डिवायडेड बाय जर आपण व्हेरियन्स केला तर आपल्याला पी हॅट मिळतोय. पी हॅट इज इक्वल टू मीन डिवायडेड बाय व्हेरियन्स करायचा, वी विल गेट अ पी हॅट. पी हॅट मिळण्यासाठी आपल्याला मीन काढायला लागतो. आधी जे काही सॅम्पल ऑब्झर्वेशन्स आपल्याला दिलेत त्याचा मीन काढायचा, व्हेरियन्स काढायचा आणि मीन डिवाइड बाय व्हेरियन्स केला की त्याचं जे आन्सर असतं ते पी हॅट. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ इस्टिमेशन ऑफ पी हॅट, एक पॅरामीटर त्याचा. दुसरा पॅरामीटर के हॅट काढायचा असेल आपल्याला तर के इज इक्वल टू क्यू अपॉन पी इंटू मीन. म्हणजे इथं मीन इज इक्वल टू के क्यू अपॉन पीचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये के एका बाजूला ठेवलं आणि बाकीच्या टर्म एका बाजूला घेतल्या तर मीन इंटू पी अपॉन क्यू असं ते येईल. मीन म्हणजे एक्स बार आहे, सो एक्स बार काढायचा आपण, तो एक्स बार इंटू पी अपॉन क्यू असं केलं की आपल्याला के हॅट मिळेल. अशा पद्धतीनं दोन्ही पॅरामीटरचे इस्टिमेशनचे फॉर्म्युले आपल्याला इथं मिळालेले आहेत. आणि हे निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनसाठी जिथं जिथं तुम्हाला निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फिट करायचं आहे त्या त्या ठिकाणी तुमचा पी हॅट आणि के हॅट काढण्याचे फॉर्म्युले हेच राहणार आहेत सेम. आणि पी हॅटवरून तुम्ही क्यू हॅट काढू शकता 1 मायनस पी हॅट केल्यानंतर. मग त्याच पद्धतीनं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 जी आहे ती पी रेस टू के मिळते आपल्याला. त्यावरून पी एम एफमध्ये एक्स इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला सगळं कॅन्सल होऊन प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 इज इक्वल टू पी रेस टू के अशी मिळते. म्हणजे जे आपलं पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरवर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 अवलंबून आहे. त्यासाठी आपल्याला पॅरामीटर आधी इस्टिमेट करावे लागतं. आणि एकदा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 आपल्याला माहीत झाली की मग आपण प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 काढू शकतो. कशी तर रिकरन्स रिलेशनचा वापर करून काढू शकतो. रिकरन्स रिलेशन काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 इज इक्वल टू एक्स प्लस के अपॉन एक्स प्लस 1 इंटू क्यू इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. अशा पद्धतीनं आपण ते काढणार आहोत रिकरन्स रिलेशन वापरून. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 माहीत असेल आणि एक्स इक्वल टू 1ची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे तर त्या पद्धतीनं आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची रिकरन्स रिलेशनमध्ये आणि त्या पद्धतीनं काढायची. ओके, मग एकदा एक्स इक्वल टू 1ची प्रोबॅबिलिटी मिळाली तर त्याच्यावरून एक्स इक्वल टू 2ची प्रोबॅबिलिटी रेफरन्स रिलेशन वापरून काढू शकतो. ओके, आणि या इथंच परत तुम्ही हायपोथेसिस मांडू शकता H0 टू टेस्ट गुडनेस ऑफ फिट
of geometric distribution, we state the following hypothesis: h naught is equal to or colon fitting of negative binomial distribution is good for the given data versus h1 colon देऊ fitting of negative binomial distribution is not good for the given data. To test above hypothesis, we use test for goodness of fit having test statistics. Calculate chi-square is equal to summation I running from 1 to n oi minus ei bracket square upon ei. अशा पद्धतीने ते तुमचं टेस्ट स्टॅटिस्टिक्स येईल. आणि मग परत पहिली आपली प्रोसिजरमध्ये स्टेप काय आहे तर पहिल्यांदा पॅरामीटर एस्टिमेट करणे. तर पॅरामीटर एस्टिमेट करण्याचे जे आपल्याला फॉर्म्युले आहेत ते माहिती आहेत. मग त्यासाठी पॅरामीटर एस्टिमेट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहेत? मीन आणि व्हेरियन्स लागणार आहेत. पी हॅट काढण्यासाठी मीन आणि व्हेरियन्स लागणार आहेत. आणि एकदा पी हॅट निघाला की पी हॅटवरून क्यू हॅट काढता आणि मग त्याच्यावरून के हॅट आपल्याला काढता येतो. मग मीन आणि व्हेरियन्स आपल्याला काढायचं असेल एक्स बार आणि सिग्मा स्क्वेअर तर आपल्याला अशा पद्धतीचा ऑब्झर्वेशन टेबल तयार करावा लागेल. एक्स म्हणजे एक्स आय आणि एफ आयच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मीन काढण्यासाठी एक्स आय इंटू एफ आय पाहिजे किंवा एफ आय इंटू एक्स आय आणि व्हेरियन्स काढण्यासाठी एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर पाहिजे कारण ते आपल्याकडे तशा पद्धतीचे फॉर्म्युले आहेत. अशा पद्धतीने आपण समेशन एफ आय म्हणजे एन 200, समेशन एफ आय इंटू एक्स आय म्हणजे 348 आणि समेशन एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर म्हणजे 1092 अशा पद्धतीने आपल्याला ते मिळेल. So mean is equal to x bar is equal to summation fi into xi divided by n and that is equal to 348 divided by 200. So x bar is equal to 1.74 असा आपल्याला मिळेल. तसंच variance is equal to sigma square is equal to 1 upon n summation fi into xi square minus x bar square असा आपल्याला ते मिळेल. सो समेशन एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर आपल्याला 1092 असा आहे. सो 1092 डिवायडेड बाय 200 मायनस 1.74 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 5.46 मायनस 3.0276. हे आन्सर आपल्याला जे व्हेरियन्सचं आहे ते फायनल काय मिळते बघा. व्हेरियन्स इज इक्वल टू व्ही ऑफ एक्स 2.4324 असं मिळेल व्हेरियन्स ऑफ एक्स सिग्मा स्क्वेअर. त्यामुळे पी हॅट जो आहे तो पी हॅट म्हणजे कसा काढतो आपण वरती फॉर्म्युला बघितला आहे. मीन आपण व्हेरियन्स घेतला की पी हॅट मीन किती आहे 1.74 डिवायडेड बाय व्हेरियन्स किती आहे 2.4324 असा आहे. सो पी हॅट आपल्याला काय मिळेल 0.7153. आता पी हॅट मिळाला की त्याच्यावरनं क्यू हॅट आपण काढणार. क्यू हॅट इज इक्वल टू 1 मायनस पी हॅट अँड दॅट इज इक्वल टू 1 मायनस 0.7153 अशा पद्धतीने ते मिळेल. सो क्यू हॅट इज इक्वल टू 0.2847 असा तुम्हाला क्यू हॅट मिळेल. आता के हॅट तुम्हाला काढायचं असेल तर के हॅट पी हॅट आणि के हॅट किंवा के आणि पी हे दोन पॅरामीटर आहेत तुमचे डिस्ट्रीब्युशनचे. सो के हॅट इज इक्वल टू एक्स बार इंटू पी अपॉन क्यू. सो एक्स बार इज 1.74 इंटू पी किती आहे 0.7153 डिवायडेड बाय क्यू किती आहे 0.2847. मग 1.74 इंटू 2.5124 असं मिळेल आणि दॅट मल्टिप्लिकेशन विल गिव के हॅट इज इक्वल टू 4.3715 अशा पद्धतीने के हॅट तुम्हाला ती व्हॅल्यू मिळेल. सो मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 इज नथिंग बट पी रेस टू के. पी किती आहे 0.7153 रेस टू 4.3715. हे केल्यानंतर आपल्याला P0 इज इक्वल टू काय मिळते 0.23115. आता P0 मिळाली की P0वरनं आपण P1 काढू शकतो रिकरन्स रिलेशनचा वापर करून. मग त्या पद्धतीने आपण ऑब्झर्वेशन टेबल तयार करणार आहोत. इथं ऑब्झर्वेशन टेबल किंवा कॅल्क्युलेशन टेबल त्याला म्हणतात. बघा इथं आता एक्सच्या व्हॅल्यू लिहिल्या आहेत म्हणजे एक्स आयच्या व्हॅल्यू. ओ आयच्या व्हॅल्यू म्हणजे ज्या एफ आयच्या दिल्या होत्या त्या ओ आयच्या व्हॅल्यू आहेत आपल्या. ओके 0 1 2 अप टू 7 पर्यंतच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या 7 पर्यंतच्या व्हॅल्यू सगळ्या आपण लिहिल्या. त्यांच्या ओ आय लिहिल्या 0 पर्यंत 7 अँड अबाव साठी. ओके आता समजा 7 अँड अबावचा अर्थ आहे तर 8 इज इक्वल टू 0 त्याची फ्रिक्वेन्सी घेऊ शकता. त्यासाठी पण रिकरन्स रिलेशन एक्स प्लस के अपॉन एक्स प्लस 1 इंटू क्यू कॅल्क्युलेट करू शकता. हे कुठपर्यंत करायचं जिथं तुमची एक्सपेक्टेड व्हॅल्यू एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी ही इज इक्वल टू टोटल फ्रिक्वेन्सी टोटल ऑफ एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी आणि टोटल ऑफ ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी
इक्वल टू येत नाही तोपर्यंत 7, 8 वगैरे व्हॅल्यू ॲड करत तुम्ही जाऊ शकता. 7 अँड अबावचा अर्थच तसा आहे. म्हणजे तुमची एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी आणि ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी जर मॅच झाल्या नाहीत, एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी कमी येत असेल तर एक्सची व्हॅल्यू अजून एक वाढायची, कारण 7 अँड अबाव असं तिथं तुम्हाला दिलं आहे टेबलमध्ये. म्हणजे 8 घ्यायचं, 8ची फ्रिक्वेन्सी 0 घ्यायची, त्यासाठी परत प्रॉयल्टी कॅल्क्युलेट करायची आणि त्यासाठी एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. मग ती एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केल्यानंतर सगळ्यांची टोटल ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी एवढी येते का बघायचं, नाहीतर मग 9 ही व्हॅल्यू ॲड करायची, असं करावं लागतं. हे क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं असतं जेणेकरून आपण बरोबर कॅल्क्युलेट करतोय की नाही. सो हिअर OIs आर गिवन हिअर. नेक्स्ट थर्ड कॉलम म्हणजे x प्लस के अपॉन x प्लस 1 इंटू क्यू आहे. क्यूची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे, के ची व्हॅल्यू केलेली आहे. एक्सची व्हॅल्यू म्हणजे इथं आपण पहिला कॉलम जो घेतला आहे त्यातली एक्सची व्हॅल्यू, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 आहे पहिल्यांदा. सो 0 प्लस के, केची व्हॅल्यू जी असेल ती डिवायडेड बाय 0 प्लस 1 म्हणजे 1च. सो के इंटू क्यू होणार. के इंटू क्यू केल्यानंतर आपल्याला 1.2445 मिळणार. आणि मग ते के इंटू क्यू के प्लस एक्स प्लस के अपॉन एक्स प्लस 1 इंटू क्यू, हे एक्स इक्वल टू 0साठी आपल्याला ती व्हॅल्यू मिळाली. त्या व्हॅल्यूला आपण प्रोबॅबिलिटी म्हणजे एक्स इक्वल टू 1ची जी प्रॉबिलिटी आहे तो p⁻k डायरेक्टली आहेच ॲक्च्युली, तर ती आपण डायरेक्टली p⁻k जी आहे ती डायरेक्टली 0.23115 अशी तिथं घेतलेली आहे. त्यासाठी जरी आपण एक्स प्लस के अपॉन एक्स प्लस 1 इंटू क्यू कॅल्क्युलेट केला तर तो तुम्हाला के इंटू क्यूच मिळणार आहे डायरेक्ट. ओके, मग पुढची प्रॉबिलिटी काढत असताना काय करायचं आपण, एक्स प्लस के अपॉन के प्लस 1 इंटू क्यू जो आहे तो कॅल्क्युलेट केला आणि त्याला फक्त तिरकी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 जी आहे ती प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0नं 0.7646ला मल्टिप्लाय केलं तर 0.28 आपल्याला मिळेल. त्या पद्धतीनं म्हणजे इथं तुम्हाला मी दाखवतो त्या पद्धतीने होईल बघा. ह्यानं ह्याला मल्टिप्लाय केलं तर ही प्रॉबिलिटी आपल्याला मिळेल. त्यानंतर ह्यानं ह्याला मल्टिप्लाय केलं तर ही प्रॉबिलिटी आपल्याला मिळते. ह्यानं ह्याला मल्टिप्लाय केलं तर ही प्रॉबिलिटी आपल्याला मिळते. असं तिरकी मल्टिप्लिकेशन केलं तर समोरची प्रॉबिलिटी आपल्याला मिळत जाते. अशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता मल्टिप्लिकेशन, कारण वरती आपल्या रिकरन्स रिलेशनच आपल्याला त्या पद्धतीचं दिलेलं आहे. तुम्ही इथं वरती तुम्हाला दाखवतो रिकरन्स रिलेशन. हे बघा इथं रिकरन्स रिलेशन आहे का, एक्स प्लस के अपॉन एक्स प्लस 1 इंटू क्यू इंटू प्रॉबिलिटी ऑफ एक्स असं असेल तर ती प्रॉबिलिटी ऑफ एक्स प्लस 1 मिळते आपल्याला. म्हणजे सक्सेसची प्रॉबिलिटी पुढं काढायची असेल तर एक्स प्लस के त्या व्हॅल्यूच्या एक्स प्लस के अपॉन एक्स प्लस 1 इंटू क्यूला काय करायचं, प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू जी काय प्रॉबिलिटी असेल ती प्रॉबिलिटीनं मल्टिप्लिकेशन करायचं. सो त्या पद्धतीनं हा टेबल आपल्याला मिळत जाईल. लक्षात आलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेत जायचं. म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 काढायचं असेल तर एक्स इक्वल टू 1 साठीचा जो आपल्याला रिकरन्स रिलेशन मिळेल ते रिकरन्स रिलेशनला आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला त्या व्हॅल्यू मिळत जातील. त्या पद्धतीनं म्हणजे ते कसं येते बघा, एक्स इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला जे काय रिकरन्स रिलेशन मिळणार आहे त्याच्यावरनं ते करायचं. म्हणजे एक्स इक्वल टू 0 जर पुट केलं ह्या रिकरन्स रिलेशनमध्ये, वरती रिकरन्स रिलेशन मी लिहिलं आहे त्या रिकरन्स रिलेशनमध्ये एक्स इक्वल टू 0 पुट केलं तर मला काय मिळते, के अपॉन 1 म्हणजे के इंटू क्यू इंटू प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0. सो प्रॉबिलिटी ऑफ 0ला के इंटू क्यूनं मल्टिप्लाय करायचं. के इंटू क्यूची व्हॅल्यू काय आहे तर के इंटू क्यूची व्हॅल्यू म्हणजे पहिली आहे. म्हणजे थोडक्यात असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सॉरी मागाशी मी ते जरा चुकीचं सांगितलं. असं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं की ह्या व्हॅल्यूनं ह्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. त्यानंतर ह्या व्हॅल्यूनं ही व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू मिळते. ह्या व्हॅल्यूनं ह्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. अशा पद्धतीनं ते क्रॉस मल्टिप्लिकेशन घेत जायचं. तुम्हाला ह्या व्हॅल्यूनं ह्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू मिळाल, ह्या व्हॅल्यूनं ह्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं
तर इकडची व्हॅल्यू मिळणार खालची. अशा पद्धतीनं ते क्रॉस मल्टिप्लिकेशन, दिस इज द फायनल. अशा पद्धतीनं ती मल्टिप्लिकेशन घेत जावा तुम्ही तुमच्या जे काही कॉलम्स तुम्ही केलेले आहेत त्या कॉलम्समध्ये. दिस इज द फायनल अँड करेक्ट प्रोसिजर टू फाइंड आउट सक्सेसिव्ह प्रॉपर्टीज. ओके, रिकरन्स रिलेशन काढून मग एकदा प्रॉपर्टी ऑफ तुम्हाला एक्स मिळाल्या तर त्याच्यावरनं एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज तुम्ही काढू शकता. त्या प्रोबॅबिलिटीला काय करायचं, दिस ईच प्रॉपर्टी इज मल्टिप्लाइड विथ टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीची टोटल जी आहे त्या फ्रिक्वेन्सीच्या टोटलनं आपण मल्टिप्लाय करायची, तर आपल्याला मग एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज मिळतील. आणि एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी मिळाल्या की मग बघायचं कुठली एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी लहान आहे का 5पेक्षा. लहान असेल तर ती वरच्या फ्रिक्वेन्सी एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीमध्ये ॲड करायची. तरी देखील त्यांची बेरीज 5पेक्षा लहान येत असेल तर मग आणखी वरच्या एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीमध्ये ॲड करायची. असं मर्जिंग करत जायचं आपण. आणि त्याच वेळेला त्याच्या ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज आहेत त्यांचं पण मर्ज ॲडिशन किंवा मर्जिंग करायचं. आणि 5पेक्षा एकदा मोठ्या आल्या की तिथं थांबायचं. 5पेक्षा मोठी लगेच आली 5 किंवा 5पेक्षा तिथं थांबायचं. आणि मग ती OI आणि EI वापरायची पुढचा शेवटचा कॉलम तयार करण्यासाठी. इथं शेवटचा कॉलम त्या पद्धतीने तयार केला आहे बघा. y मायनस EI ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन EI, त्याच्या व्हॅल्यू सगळ्या मिळाल्या आहेत. त्याची समेशन घेतली तर समेशन किती मिळते आपल्याला 7.8377 अशी मिळते आपल्याला. सो इन दिस वे वी हॅव गेट कॅल्क्युलेटेड OI मायनस EI ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज कॅल्क्युलेटेड एक्स स्क्वेअर आपल्याला मिळाला आहे. सॉरी, कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर मिळाला आहे. सो इट इज अवर टेस्ट स्टॅटिस्टिक्स फॉर कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर that is summation OI minus EI bracket square upon EI. So calculated chi-square is 7.8377. Now to find table chi-square we need to find the degrees of freedoms. So that degrees of freedoms are nothing but n minus 1 minus number of parameter estimated minus number of degrees of freedom lost due to method of pooling. Method of pooling मध्ये लॉस झालेल्या degrees of freedom. तर n आपला टोटल व्हॅल्यूज किती आहेत 8 आहेत. 0 to 7 व्हॅल्यू आहेत. सो दॅट आर 8 व्हॅल्यूज. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम 8 मायनस 1 ॲज इट इज. मायनस 2 इज नंबर ऑफ पॅरामीटर्स इस्टिमेटेड. के आणि पी आपण एस्टिमेट केला, सो 2 मायनस केला. आणि मेथड ऑफ पुलिंगमध्ये 2 ठिकाणी आपण मर्जिंग केलं आहे वरती. इथं तुम्ही बघा या टेबलमध्ये तुम्ही जर बघितलं तर 2 ठिकाणी मर्ज केलं आहे. शेवटची फ्रिक्वेन्सी त्याच्या वरच्यात आणि त्याच्या ती फ्रिक्वेन्सी परत वरच्यात, म्हणजे 2 ठिकाणी आपण मर्ज केलं 1 2 अशा पद्धतीनं. सो त्या डिग्रीज ऑफ फ्रीडम 2 लॉस होणार. सो 8 मायनस 1 मायनस 2 मायनस 2. सो 8 मायनस 5 दॅट इज 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो टेबल व्हॅल्यू ऑफ काय स्क्वेअर with 3 degrees of freedom at 5% level of significance is 7.82. आणि म्हणजे स्टेबल काय स्क्वेअर किती मिळाली आपल्याला 7.82 मिळाली. आता 7.82 इज लेस दॅन 7.83. So calculated chi-square is greater than table chi-square, that is 7.8377 is greater than 7.82. Hence we reject H naught and conclude that fitting of negative binomial distribution is not good for the given data. दिलेल्या डेटासाठी डिस्ट्रीब्युशन निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फिट होत नाही असा अर्थ होतो त्याचा. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व दिस क्वेश्चन नंबर 1. So similarly you can solve the question number 2 also to fit the negative binomial distribution and testing for goodness of fit. तर जो डेटा दिलेला आहे त्यामध्ये डेफिनेशन फॉर्म्युली हायपोथेसिस वगैरे सगळे आपण लिहिणार. रिकरन्स रिलेशन त्याच्यावरनं आपण इथं पहिल्यांदा पॅरामीटर इस्टिमेट करून घेणार. पॅरामीटर इस्टिमेट केल्यानंतर मग आपण रिकरन्स रिलेशन वापरून सगळ्या प्रॉपर्टीज इथं काढणार. रिकरन्स रिलेशन वरून आपण प्रॉपर्टी काढतो. त्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला सक्सेसिव्ह प्रॉपर्टी जर काढायच्या असतील तर सक्सेसिव्ह प्रोबॅबिलिटी आपल्याला ज्या मिळतात त्या कसं करायचं, जी प्रॉपर्टी ऑफ एक्स इक्वल टू 0 इथं तुम्हाला मिळालेली आहे. प्रॉपर्टी ऑफ एक्स इक्वल टू 0 आहे ती. त्या प्रॉपर्टी ऑफ एक्स इक्वल टू 0ला एक्स प्लस के अपॉन एक्स प्लस 1 इंटू क्यूची जी व्हॅल्यू आहे ती ह्यानं मल्टिप्लाय करायची आणि मग इथं तुम्हाला ती मल्टिप्लिकेशन करून इथं व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर इथं ह्या व्हॅल्यूची इथं मल्टिप्लिकेशन करायची तुम्हाला इथं व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर ह्या व्हॅल्यूची इथं मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला इथली व्हॅल्यू मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला सक्सेसिव्ह प्रॉपर्टीज मिळत जातील तुम्ही जर रिकरन्स रिलेशनचा टेबल कॉलम जो आहे तो तिथं काढला तर. आणि मग मर्जिंग
केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, OI मायनस EI ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय EI, त्याची सम मिळेल 1.01028184. आणि मग टेबल काय स्क्वेअर दिलेल्या डिग्रीज ऑफ फ्रीडमवरून कॅल्क्युलेट केला, टेबल काय स्क्वेअर 5.99 येतोय. सो कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर 1.02184 इज लेस दॅन 5.99. सो 5.99 पेक्षा ती व्हॅल्यू लहान आहे, त्यामुळे आपण काय करणार, H0 एक्सेप्ट करणार. आणि H0 एक्सेप्ट केल्यामुळं आपण कन्क्लुजन काय लिहिणार, द फिटिंग ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज गुड फॉर द गिवन डेटा. सो दिस वॉज द प्रोसिजर टू फाइंड क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1ची आपण बघितलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही क्वेश्चन नंबर 3, 4 कॅल्क्युलेट करू शकता. हीच प्रोसिजर सेम वापरायची. एम लिहा, गिवन लिहा, डेफिनेशन्समध्ये डेफिनेशन लिहा, पॅरामीटर एस्टिमेशनचे फॉर्म्युले लिहा, मीन व्हेरियन्सचे फॉर्म्युले लिहा, त्यानंतर तुमचं रिकरन्स रिलेशन लिहा, हायपोथेसिस लिहा, टेस्ट स्टॅटिस्टिक लिहा. त्यानंतर पॅरामीटर एस्टिमेशन करण्यासाठी पहिला कॅल्क्युलेशन टेबल तयार करा, पॅरामीटर एस्टिमेट करा. पॅरामीटर एस्टिमेट केल्यानंतर त्याच्यावरनं रिकरन्स रिलेशन आणि प्रॉयल्टी सगळ्या व्हॅल्यूच्या काढा. त्याच्यावरनं OI मायनस EI ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन EIच्या व्हॅल्यू काढा, त्याची सम घ्या. ती सम म्हणजे तुमचा कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर असेल. कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअरची मला व्हॅल्यू मिळाली की नंतर तुम्ही डिग्रीज ऑफ फ्रीडम काढा. त्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्सला टेबल व्हॅल्यू काढा आणि त्या दोन्ही टेबल व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअरची व्हॅल्यू कम्पेअर करा आणि त्याच्यावरनं एक्सेप्ट झाला हायपोथेसिस का रिजेक्ट झाला हे सांगा. दिस इज द कॉमन प्रोसिजर. या प्रोसिजरनं गेलं की तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. इन दिस वे हिअर प्रॉब्लेम नंबर 2 वी हॅव सॉल्व्ड. So for today's session we are going to stop here. Thank you.